कर्क राशीच्या मित्रांनो, प्रेम आहे पण स्पष्टता नाही, भावना आहेत पण उत्तर नाही. आणि हाच जुलै 2026 मधील तुमचा सर्वात मोठा प्रेमसंघर्ष आहे. सिंगल कर्क राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुम्ही प्रेमाकडे खूप गंभीरपणे पाहताना दिसत आहे. तुम्ही घाईघाईने प्रेमात पडणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला व्यक्ती समजून घ्यायची आहे. तिचा स्वभाव, तिचं मन, तिचं आयुष्य, तिची मूल्य सगळं समजून घ्यायचं आहे. आणि हीच तुमची ताकद आहे. पण मित्रांनो, एक कठोर सत्य दिसत आहे. तुमची इच्छा 100% असली तरीही समोरच्या व्यक्तीकडून तितक्याच वेगाने प्रतिसाद मिळेलच असं नाही. तुम्हाला वाटेल मी इतका स्पष्ट आहे, मग ती व्यक्ती अजून का थांबली आहे? आणि इथूनच अधीरपणा सुरू होऊ शकतो. लक्षात ठेवा, उशीर म्हणजे नकार नसतो. तो फक्त वेळेचा भाग असू शकतो. पण काही लोकांना या महिन्यात एक वेगळी जाणीव होऊ शकते. ते प्रेमात नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या कल्पनेत जगत होते. ही जाणीव वेदनादायक असेल, पण तीच तुम्हाला चुकीच्या व्यक्तीपासून वाचवेल. पण मित्रांनो, इथेच या महिन्याचा मुख्य ग्रहयोग काम करत आहे. या महिन्यात कर्क राशीसाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे गुरुची मजबूत स्थिती तुमच्या भावनिक निर्णयांना परिपक्वता देण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु मार्ग दाखवू शकतो, निर्णय तुमच्याच हातात असतो. प्रेम आहे पण गती समान नाही, भावना आहेत पण वेळ समान नाही. आणि इथूनच जुलै महिन्याचा सर्वात मोठा संघर्ष सुरू होतोय. कारण काही वेळा प्रेमाची परीक्षा नकाराने होतच नाही, तर ती प्रतीक्षेने होते. आता बघू जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत. कर्क राशीच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या नात्याची खरी परीक्षा घेणार आहे. प्रेम कमी झाल्यामुळे नाही, तर अपेक्षांच्या वेगातील फरकामुळे. तुम्ही प्रयत्न करत असाल, स्वतःमध्ये बदल कराल, काही चुका सुधाराल, कारण तुमच्या मनात एकच भावना असेल, हे नातं टिकायला हवं. पण मग एक प्रश्न मनात उभा राहील, मी इतकं करतोय, मग समोरची व्यक्ती माझ्यासाठी काय करत आहे? मित्रांनो, तुलना ही प्रेमाची सर्वात मोठी शत्रू आहे. कारण तुलना वाढली की नाराजी वाढते, नाराजी वाढली की अंतर वाढते, आणि अंतर वाढले की गैरसमज जन्म घेतात. लक्षात ठेवा, तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करतो, पण तुमच्या अपेक्षा इतका वेगाने प्रतिसाद देऊ शकत नाही. ही प्रेमाची समस्या नाही आहे, ही वेळेची समस्या आहे. जे लोक विवाहित आहेत त्या लोकांसाठी, कर्क राशीच्या मित्रांनो, या महिन्यात गुरु तुमच्या मॅरेज जीवनाला संरक्षण देत आहे. मोठे वाद दिसत नाही, विश्वास टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे. मजबूत नात्यांनाही काळजीची गरज असते. काही वेळा तुमची व्यस्तता, काही वेळा तुमचा स्वभाव किंवा एखादं साधं वाक्य जोडीदाराला दुखवू शकतं. लक्षात ठेवा, प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये दिसत नाही, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतं. वेळ देण्यात, ऐकून घेण्यात आणि समजून घेण्यात. या महिन्यात नातं टिकवण्याची चिंता करू नका. नातं अधिक सुंदर कसं करता येईल याचा विचार करा. आता बघूयात जे लोक एक्स्ट्रामध्ये आहेत त्यांच्या बाबतीत. ग्रह सांगत आहे की नवीन आकर्षण निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. पण ज्यांच्या आयुष्यात आधीपासून अशी परिस्थिती आहे त्यांच्यासाठी दबाव वाढू शकतो. मित्रांनो, अनेक वेळा माणूस प्रेम शोधत नसतो, तो भावनिक आधार शोधत असतो. आणि इथेच चूक होते. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी प्रेम शोधतोय की मला फक्त कोणीतरी समजून घ्यावं असं वाटतंय? जे लोक नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या मित्रांसाठी हा राशी भविष्यातील सर्वात भावनिक भाग आहे. कारण तुमच्या भावना अजूनही जिवंत आहेत. काही लोक अजूनही त्या व्यक्तीचा शेवटचा मेसेज जपून ठेवतील. काही लोक अजूनही प्रोफाईल पाहतील पण मेसेज करणार नाहीत. प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत आहात का, की त्या आठवणींची? कारण काही वेळा आपण व्यक्तीला मिस करत नाही, आपण त्या व्यक्तीसोबत असताना जे वाटायचं त्याला मिस करत असतो. जुलै महिन्यातील सर्वात मोठा धोका अधीरपणा. भावना तयार आहेत पण वेळ अजून तयार नाही. घाई केली तर जे सुंदर होऊ शकत होतं ते अपूर्ण राहू शकतं. या महिन्यातील सर्वात मोठी संधी लोकांना ओळखण्याची. कोण खरंच प्रयत्न करतंय, कोण फक्त शब्द वापरतंय, कोण तुमच्यासोबत भविष्य पाहतंय आणि कोण फक्त वर्तमानाचा आनंद घेतंय.
काही लोकांना या महिन्यात प्रेमापेक्षा मोठी गोष्ट मिळेल, स्वतःची किंमत. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना कर्क राशीसाठी प्रेमाचा आहे, पण त्याहून जास्त संयमाचा आहे, आत्मपरीक्षणाचा आहे. काहींना प्रेम मिळेल, काहींना उत्तर मिळेल, काहींना क्लोजर मिळेल आणि काहींना स्वतःचं मन समजेल. तुमच्या आयुष्यात सध्या प्रेम आहे की प्रतीक्षा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.